नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 भरतीसाठी विचारण्यात येणारे काही अतिसंभाव्य प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की बघायला मिळतील। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय राज्यघटनेने किती भाषांना मान्यता दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 22 भाषांना भारतीय राज्यघटनेने मान्यता दिली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर कोकण असे महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टीस म्हणतात। प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर राजा राममोहन रॉय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 29 ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे खालीलपैकी महात्मा गांधी यांचे प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केले। प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णत्व लिखित नाही। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती कधी स्वीकारण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 1 मे 1962 या वर्षी महाराष्ट्र राज्यात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यात आली। प्रश्न क्रमांक 9, भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर लॉर्ड रिपन यांना भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर ग्रामपंचायत हा खालीलपैकी पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी नोबेल पुरस्कार दरवर्षी कधी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर 10 डिसेंबर या दिवशी नोबेल पुरस्कार दरवर्षी दिला जातो। प्रश्न क्रमांक 12, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी कोणती संघटना स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो। आपलं उत्तर विधवा पुनर्विवाह संघटना ही संघटना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली।
प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी शिमला हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हिमाचल प्रदेश या राज्यात शिमला हे थंड हवेचे ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 14 भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर म्हैसूर या ठिकाणी भारतीय शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतरत्न मिळालेली पहिली महिला भारतीय महिला कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर इंदिरा गांधी ही भारतरत्न मिळालेली पहिली भारतीय महिला आहे. प्रश्न क्रमांक 16 भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जयपूर या ठिकाणी भारतातील उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी गोदावरी नदीवर कोणते शहर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड हे शहर गोदावरी नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 18 कोणत्या नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गोदावरी नदीच्या खोऱ्यात संतांची भूमी म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नांदेड या जिल्ह्यामध्ये किनवट अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजस्थान हे राज्य भारतातील क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर यमुना ही नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर नर्मदा या नदीवर सरदार सरोवर प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 23 सम्राट अकबर कोणाचा पुत्र होता? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर हुमायूँ यांचा सम्राट अकबर पुत्र होता. प्रश्न क्रमांक 24 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत कोणती मागणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर स्वतंत्र मतदारसंघ ही मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली. प्रश्न क्रमांक 25 राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण कोठे झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राजकोट येथे राजश्री शाहू महाराजांचे उच्च शिक्षण झाले. प्रश्न क्रमांक 21 मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर धोंडो केशव कर्वे यांनी मानवी समता हे मासिक सुरू केले. प्रश्न क्रमांक 27 राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास आश्रय दिला? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर सत्यशोधक समाजास राजश्री शाहू महाराजांनी 1911 मध्ये आश्रय दिला. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पंतप्रधान राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा आहे.
प्रश्न क्रमांक 29. राज्याचे घटनात्मक प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोणत्या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर उपमुख्यमंत्री या पदावर राज्यघटनेत तरतूद नाही. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर संभाजीनगर ही महाराष्ट्र राज्याची पर्यटन राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 32. भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पिंगळी वैंकय्या ह्या भारतीय राष्ट्रध्वजाचे रचनाकार आहेत. प्रश्न क्रमांक 33. सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर जयप्रकाश नारायण यांनी सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 34. सार्वजनिक सभा कोठे स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन करण्यात आली. प्रश्न क्रमांक 35. पुणे येथे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर गणेश वासुदेव जोशी यांनी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. प्रश्न क्रमांक 36. पुणे येथे सार्वजनिक सभा कोणत्या वर्षी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. आपलं उत्तर 2 एप्रिल 1870 या वर्षी पुणे येथे सार्वजनिक सभा स्थापन केली. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि यूट्यूब चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.